बोलायला तुम्ही? कसला कुठला मॅटर? म्हणजे न झालेल्या मॅटर बद्दल काहीतरी ऍक्शन घेतली जाणार असं वाटतंय आम्हाला. मला काय कळलं नाही. म्हणजे आपल्या घरातला एकदम छोटासा इशू आहे, पण तो इशू आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला. नाही हो, असं काय करणार नाहीत त्या. मी त्यासनी ओळखतोय तर. घरचा विषय त्या काय बाहेर घेऊन जाणार नाहीत. आणि मुळात हो एवढा हार्ड इशू नाहीच आहे सोडा. असं तुम्हाला वाटतंय अधिपती, पण त्यांनी सगळं सिरियस मध्येच घेतलंय. त्या आम्हाला दुश्मनच समजतात. त्यांना काय बी करून आम्ही या घरातच नगाय. का अशा वागायला लागल्या कळत नाही. कोणी त्यांचे कान भरलंय काय कळत नाही. तोच विचार मी जेव्हा करतो ना आई साहेब, तेव्हा मला कवा कवा त्या बजावर डाऊट येतो बरं का. बजा त्याचा नाही का मागं पण मॅटर झाला होता. त्यानं तर काहीतरी उगाच डोसक्यात भरवलं नसेल ना मास्तरीन बाईंच्या, म्हणून अशा वागत नसतील ना. मी त्यांना मागं पण म्हणलं होतं, त्या टोनग्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. भुरट्या तोंडात आहे ते काय लायकीचा काय विश्वास ठेवायचा. तरी त्या विश्वास ठेवत्यात. आम्ही ना एकदा भेटलं पाहिजे बरं का आई साहेब. समोरासमोर बसून आम्ही दोघांनी एकदा बोललं पाहिजे, मी आणि मास्तरीन बाईंनी. मग सगळं क्लिअर होईल. हे असं ह्याच्या करवी त्याच्या करवी वाया वाया बोलणं लई झालं. एकदा समोरासमोर बसूनच क्लिअर केल्या पाहिजेत गोष्टी. चुटकी जरशी एक कोड सुटेल असं मला वाटतं. पण का कुणास ठाऊक आम्हाला सारखं वाटतंय की त्या पोलीस स्टेशनात जातील. नाही नाही आई साहेब, हे असं काही होणार नाही. मला विश्वास आहे त्यांच्यावर. त्यांना किती बी राग आला ना तरी पोलीस स्टेशनची पायरी काय त्यात चढणार नाहीत. आपली घरची गोष्ट काय त्या चार चौकात घेऊन जाणार नाहीत. आणि हे सगळं त्यांनी पोलीस स्टेशनात नेलं तर बर, तुम्ही सांगा मला पूर्ण विषय काय. जाधव, यस सर. रजिस्टर घेऊन या जरा. यांची तक्रार लिहून घ्या. बोला साहेब. माझी मुलगी अक्षरा सासरचं घर सोडून इकडे माहेरी येऊन राहिली होती. संक्रांतीला पुन्हा घरी जाईन म्हणाली, म्हणून मी तिला सोडायला गेलो होतो. पण त्या दिवशी भुवनेश्वरी मॅडमनी तिला दारातच अडवलं. तिथेच म्हणल्या पाऊल सुद्धा ठेवू नकोस घरात म्हणून. आणि घरात घेतलं नाही तिला. अहो, भांडण केलं, मारहाण केली, गळा दाबला तिचा. बाबांना सुद्धा ढकललं खूप जोरात. हो की नाही बाबा? हो. हां. खरं सांगू का, याआधी पण अशा विचित्र वागल्या होत्या त्या अनेकदा. पण मग तुमचे जावई? ते नव्हते त्या दिवशी घरात. आमची त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. हो ना. नाही म्हणजे कसं आहे इन्स्पेक्टर साहेब, नवरा बायकोची भांडणं होतातच ना. आम्हाला वाटलं असंच काहीतरी आहे, म्हणून आम्ही मुलीला समजावून सांगितलं की वाद नको घालू नवऱ्याशी, भांडू नको, छान गोडीने राहा. पण म्हणजे यावेळेस आता ते असे गप्प गप्प काय काही कळलं नाही. कारण आधी त्यांनी खूप सांभाळून घेतलं आहे मुलीला. तुम्हाला खरं सांगू का, अधिपती जिजू खूप चांगले आहेत खरं तर. पण काय करणार, आईचा खूप प्रभाव आहे त्यांच्यावरती. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम खरं तर त्यांच्या खऱ्या आई सुद्धा नाही आहेत. पण आता काय करणार, अधिपती जिजू म्हणजे कळसूत्री भावली झालेत मॅडमच्या हातची. इरा, अगं बाबा हो, खरंच बोलायचंय ना इथे. आता आहेत जिजू कळसूत्री भावली, काय करणार. थांबा थांबा. काय झालं मॅडम? नाही म्हणजे हे आत्ता जी ही बोलली ना ते लिहू नका ना, खोडून टाका ना ते लिहिलं असेल तर. पण का, काय प्रॉब्लेम काय? नाही, आमची तक्रार ना भुवनेश्वरी मॅडम आणि त्यांच्या बहीण आहेत ना दुर्गेश्वरी मॅडम, त्यांच्याबद्दल आहे. जावाई बापूंबद्दल आम्हाला काही तक्रार नाही नोंदवायची. म्हणजे तुम्ही जी काय ऍक्शन घ्यायची आहे ना तर त्या दोघींबद्दल घ्या. हो, त्या दुर्गेश्वरी मॅडमनी अक्षरावर हल्ला केला आणि भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला घरात सुद्धा येऊ दिलं नाही. अहो, सून आहे ती त्या घरची, ते असं कसं करू शकतात?
प्लीज. थँक्यू. हा काय ते? अरे नाही म्हणजे तू हे सगळं करतोस मला सवय नाही याची म्हणून म्हटलं थँक्यू. थँक्यू. हा काय काय? अरे बहिरा झालो बहुतेक, मी काय ऐकूच येत नाहीये मला. बंद कर तुझी नौटंकी. मला व्यवस्थित माहितीये की मी जे म्हणते ते तुला ऐकू येतंय. मला जे ऐकायचं असतं ना तेच ऐकतो मी. म्हणजे म्हणजे असं थँक्यू वगैरे म्हणून फॉर्मल वागत जाऊ नकोस ग, परका वाटतं जाम. अरे नाही एवढ्या रात्री तू घरापर्यंत सोडायला आलास म्हणून थँक्यू म्हटलं. अगं मी म्हटलं म्हणून तू बसलीस तरी गाडीत, तू चालली होतीस बसनी एकटीच. मी विचार केला उगाच तुला कशाला त्रास. काय यार रक्ष, किती फॉर्मल वागायला लागलीस तू आता. फॉर्मल फार ओपन अपही होत नाहीस तू. असं काही नाही रे. हे असं वागतेस ना म्हणून मग माझ्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागतात. कसल्या शंका. हेच तुझं मॅरिड लाईफ वगैरे. माझं मॅरिड लाईफ उत्तम आहे. ओके आता तू विचार कर. कसला? हाच लग्नाचा. आणि लवकर काय ते ठरव. मला सांग ती मुलगी कोण आहे जे तू आज सांगितलंच नाहीयेस मला. आणि हे बघ फार वेळ वाया घालवू नकोस. मनात जे काही आहे ना ते सांगून मोकळा हो. तुझा काय तो आईस ब्रेक का काय करायचंय तो करून घे लवकर. हो. पर चल मी निघते. आई बाबा वाट बघत असतील उशीर झालाय. हा ठीक आहे. आणि थँक्यू वन्स अगेन. अरे बापरे, परत बहिरा झालो रो मी. अरे सॉरी 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 सॉरी. आता तर ठार बहिरा झालोय. रातकिड्यांचे रातकिडे आवाज येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळलं. तुला थँक्यू सॉरी काही ऐकायचं नाही माझ्याकडून. कळलं. मी निघते. बाय. बाय, गुड नाईट.